नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। आजपासून सर्वांना खुशखबर। 11 फेब्रुवारी मंगळवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। आजपासून सुरू होणाऱ्या 12वीच्या पेपरसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा। सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झालेली आहे। पेपर कसे जातील याची चिंता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे, त्यामुळे विद्यार्थी परीक्षेचं टेन्शन घेतानाही दिसत आहेत। आज देशभरातील या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला। तुम्ही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका, इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतात त्याकडे पाहू नका, तुम्ही काय करू शकता हे पहा, असं सांगतानाच ज्या विषयाची भीती वाटते त्या विषयाची आधी तयारी करा, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे। यावर्षी 10 दिवस आधीच इयत्ता 12वीची परीक्षा घेतली जाणार आहे। यावर्षी 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। परीक्षा 10 दिवस आधी घेतली जाणार आहे। त्या संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या। 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। निकालही लवकर जाहीर करणार आहोत। 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असं शरद गोसावी यांनी म्हटलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची आता निकषानुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावर 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू असून पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे। लाडकी बहीण योजनेतील तब्बल 5 लाख लाभार्थी कमी झाले आहेत, तरीही योजनेच्या लाभार्थींची संख्या 2.5 कोटींवर आहे। राज्यातील 4.25 कोटी महिला मतदारांचे 2.5 कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखर 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का, या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात शोधले जाणार आहे। याशिवाय एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थींची पडताळणीही होईल। विधानसभेपूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांकडून लाभार्थींच्या कागदपत्रांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अनुदानाची देयके फक्त त्या लाभार्थ्यांनाच दिली जातील ज्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे। या निर्णयामुळे आधार प्रमाणीकरण न केलेल्या 10 लाख लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया प्रस्तावित असताना CBSE मंडळाने शाळांना गेल्या वर्षी काढलेल्या परिपत्रकाबाबत आठवण केली आहे। शाळांच्या प्रत्येक वर्गात 40 पेक्षा जास्त विद्यार्थी असता कामा नयेत, असे या परिपत्रकात म्हटले होते। त्यामुळे शाळांनी प्रवेश देताना ही मर्यादा लक्षात घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच विविध श्रेणीसाठी अर्ज स्वीकारण्यासाठीचा सरस कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 15 वर्ष जुन्या खाजगी वाहनांच्या रजिस्ट्रेशन पासिंग शुल्कात वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने तीव्र विरोध केला आहे। रजिस्ट्रेशन पासिंग शुल्कामध्ये केलेली दरवाढ आठवड्याभरात मागे घ्या, अन्यथा देशभर चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा संघटनेने मोदी सरकारला दिला आहे।